आता हा कांदा 2 महिन्याचा कांदा झालेला आहे. आता ह्या कांद्यावर आपल्या बघा मग आता फवारणी चालू आहे. कांद्याला आता आपण कांदा लावण्यापूर्वी काय नियोजन केलं तर आणि आता हा कांदा 2 महिन्याचा झालेला आहे. याला आपण आत्ता फवारणी चाललेली आहे. आता 05234 बोरॉन कॅननची बाटली आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि हे घटक आपण आता याला एका बादलीमध्ये घालून 10 पंपाचं औषध एकत्र करून आपण सुद्धा नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता आपल्याला या ठिकाणी आपण जमीन तयार केली आहे. बघा या ठिकाणी आपल्याला कांदा लागवड करायची आहे. पण कांदा लागवड जर करायची म्हटलं तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची समस्या येणार आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे आजकाल मजुराची समस्या खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. मजुराची संख्या कमी झाल्यामुळे कांदा लागवड कशी करावी हा प्रश्न शेतकऱ्याला पडलेला आहे. आणि त्याच्यानंतर लाईटीचा प्रश्न आणि हवामानाचा बदल. हवामानाच्या बदलामुळे कांद्याचा रोग खूप खराब झालेला आहे. आणि तरीसुद्धा शेतकरी तग धरून आहे कांदा लागवड करायची आहे. कांद्याला बाजार पण चांगला आहे. पण तरी कांद्याची लागवड खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा रेन पाईप करायचा होता. पण मागच्या वेळेस आपण या ठिकाणी रेन पाईप केला होता. पण 5 HP मोटर असल्यामुळे रेन पाईप या ठिकाणी व्यवस्थित चालला नाही. तर आता या ठिकाणी आपण मोटर चेंज केली आहे. हंडी पंप 7.5 HP हंडी पंप या ठिकाणी आणलेला आहे. आणि या ठिकाणी आपण रेन पाईप करणार आहोत. आपल्याला हेच या ठिकाणी सारे वगैरे काही पाडायचे नव्हते. पण सारे जर रेन पाईप जर नाही सक्सेस कधी एक याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण ठिकाणी खत केलं नाही. खत पिऊन ठेवून लागवडीला माणसं 10 दिवसांनी आले तर उपयोग नाही. आपण खत करायचं पण झालेलं आहे. तर आता तुम्हाला या ठिकाणी लागवड कशी होती त्याच्यात मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवेल. लागवड कशी चाललेली आहे या ठिकाणी आपण रेन कसं करतोय आपल्याची पद्धत रेन पाईपला आपण जे सप्लायला टाकतो त्या सप्लायला टाकायचं ही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवेल. तुम्ही बघा तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण कांद्याला पडल्या डोसेस आहोत. या डोसामध्ये आपण पोटॅश 10-26-26 सिलिकॉन 9-24 ही भूमिका म्हणून बॉटल याच्यामध्ये पांढऱ्या मुळे वाढण्याची क्षमता, पिकाची पाठ वाढण्याची क्षमता आणि 1-1 गोणी असं आपण आता खत घेत आहोत. आणि हे खत आपण आता एकजीव करणार आहोत. एकत्र मिक्स करून याला 2-3 पलट्या मारून आता आपण 1 गोणी घेतलेली आहे.
10 दाणे, 10-26 आहे. आता जे किसान कंपनीचा आपण 19 घेत आहोत, पिकाची उत्तम वाढ होण्यासाठी 19 चा भरपूर उपयोग होतो. हे सगळं खतं आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत. आणि आता आपण हे वरून एक पोट्याची गुण दाखवली, म्हणजे पोट्याची गुणची साईज होण्यामध्ये आपल्याला फायदा होईल. पोटॅश हे काम करतं, कांदा फुगवण्याचं काम करतं. आणि पोटॅश लागू व्हायला तर 35 दिवस लागतात. पोटॅश टाकल्यावर कांदा सडतो असं काही नाही आहे. लोकांचं गैरसमज आहे की पोटॅश टाकल्यामध्ये कांदा सडतो, असं होत नाही. सगळ्यात शेवटी आपल्याला भूमिकाचं खत टाकायचं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. हे सर्व खतं आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. सगळं एकत्र मिश्रण करून घ्यायचे. याच्यामध्ये भूमिक टाकलेलं आहे, 10-26-26, 8-9-24-24, पोटॅश, सिलिकॉन आणि 10-26 असं याचा 5 गुणांचा आपण एकत्र डोस केलेला आहे. आणि तो आता आपण एकत्र करून घेत आहोत. आणि हा एकत्र झाल्यानंतर आपल्याला ह्या कांद्याला टाकून द्यायचा आहे.